ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतकार अजय अतुल यांच्यावर तीव्र टीका केली। अजय अतुल हे त्यांना सुरुवातीच्या काळात आपण मदत केलेली विसरले आहेत, त्यांना केलेल्या मदतीची जाण नाही, कुठे भेटले तर साधी ओळखही ते आता देत नाहीत अशी खंत अशोक पत्कींनी व्यक्त केली। औरंगाबादमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्तानं अशोक पत्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पाहूया काय म्हणतायत पत्की। बायकोला पण माहिती आमच्या घरी येऊन जेवण करायचं म्हणजे अन्न पाणी निवारा हे सगळं मी दिलेलं आहे त्या काळात। जेव्हा हे आले कुठून, प्रमोद चांदोरकर म्हणून एक पुण्याचा रेकॉर्डिस्ट होता, तो मुंबईला आला तर त्याच्याबरोबर ते पण घेऊन आला पलटण की अहो 2 मुलं आहेत पुण्याची, छान करतात, तर त्यांना जरा काम पाहिजे, तुम्ही आता एस्टॅब्लिश आहात, काहीतरी मिळालं तर त्यांची रोजी चालेल म्हणून मी त्यांना माझ्याकडचे जे अरेंजर होते त्यांना बाजूला करून यांना पैसे मिळावे म्हणून, तर त्यांना म्हणजे वाजळवाटचं बॅकग्राऊंड त्यांना द्या, हे त्याला द्या, म्हणजे त्यांना मदत कुठूनही झाली पाहिजे असं एवढं सगळं केलं। घरी जेवण खाण किंवा हॉटेलचं बिल द्यायचं ते पण आम्ही म्हणजे कोण, मी स्वप्नील अवधूत वाडकर म्हणून एक होता, तो स्टुडिओमध्ये त्यांना झोपायला द्यायचा। V2 स्टुडिओ होता त्याचा, म्हणजे आजी वासनच्या अगोदर सुरेश वाडकर, सुरेशला माहिती नाही याच्यातलं काही, तर त्याला सांगायचं सकाळी 10ला सुरू होतं, रात्री संपलं म्हणजे 10, 10:30, 11 रेकॉर्डिंग की तुम्ही झोपायला यायचं, सकाळी 10च्या आत निघून जायचं, ही ताकीदच दिली होती म्हणजे त्यांना। ते दोघं जण तिकडे राहायचे कितीतरी महिने आणि जायचे। काही दिवस स्वप्नीलने आपल्या घरी त्यांना ठेवलं होतं वगैरे वगैरे चाललं, पण जाण असे ना एक किंवा ह्या माणसाने माझ्यावर एवढे उपकार केले किंवा काय, तर कुठेही दिसून येत नाही। ते काम चांगलं करतात ठीक आहे, पण काही लोकांचं तेही म्हणणं आहे की काय स्वतःचं काय करतात ते, म्हणजे विजय चव्हाण, आता तुम्हाला सुलोचना चव्हाणचा मुलगा माहिती आहे, ऐकलं का आमचं नवीन गाणं, कोणाचं ते शाही साबळ्यांचं असतं किंवा आमचं असं, ते तुलाही माहिती असतं, ते जे जुनं पिंगागबाई म्हणा, फूबाई फू म्हणा, हे अशी जी गाणी आहेत करायचं, हा ते घासून रिमिक्स सारखं, म्हणजे तिकडे फक्त एक ढोल असेल, एक रिदम असेल, तर इकडे 10 ढंढांग केलं, ते केव्हाही बरं वाटतं ना। एक माणसाची जात आहे, आपल्याला वाईट वाटतं, म्हणजे अरे साधा आता मी समजून गेलो समोरून तर हलो सुद्धा करत नाही, म्हणजे दिसत नाही की काय। करण जोहरने त्याला मस्त सांगितलं होतं, त्यांचं काय अग्निपथ का काहीतरी केलं ना, तेव्हा तो सकाळी 11चा टाइम म्हणजे 11 वाजता येऊन बसायचा करण जोहर, हे संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता एंट्री। अरे कोण तुम्ही, बापरे। तर त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला कोण हिंदी पिक्चर देतं मी बघतो म्हणून, कळलं की नाही, आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे हिंदी पिक्चर नाही बघा आता। माणूस म्हणून वावरलं पाहिजे तुम्ही, असं मला वाटतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।